रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रक महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालय वरोरा परिसरात जमा केले होते। यानंतर ताब्यात घेतलेले 2 हायवा ट्रक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दिनांक 22 ला उघडकीस आला। तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार उल्हास लोखंडे व महसूल विभागाचे पथक मंगळवार दिनांक 21 ला रात्री गस्त घालत होते। दरम्यान त्यांना शेगाव बसस्थानकाजवळ MH27 BX 4700 आणि MH40 CT 1804 क्रमांकांचे 2 हायवा ट्रक आढळून आले। चौकशी केल्यानंतर दोन्ही वाहन चालकांकडून रेतीचा परवाना आढळून आला नाही। त्यामुळे रेती भरलेले हायवा ट्रक रात्रीच वरोरा तहसील कार्यालय परिसरात जमा करायला लावले। मात्र पहाटे हे ट्रक कार्यालयाच्या परिसरातून बेपत्ता झाले। जप्त केलेले दोन्ही ट्रक तहसील परिसरात लावल्यानंतर चाव्या नायब तहसीलदार लोखंडे यांनी आपल्या ताब्यात घेतल्या। कारवाई करून घरी गेल्यानंतर हे ट्रक बेपत्ता झाले। वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्यांकडेच असताना बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। हायवा ट्रक चालकांना अटक करण्यासाठी पोलीस मागावर आहे। या प्रकरणी नायब तहसीलदार लोखंडे यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। वरोरा तहसील वरोरा अंतर्गत या ठिकाणी 12 चक्क्याचे वाळूची जी अवैध वाहतूक करणारे ट्रक काल रात्रीच्या 22 तारखेच्या रात्रीच्या सुमारास पकडण्यात आले होते। या संदर्भात नायब तहसीलदार लोखंडे साहेब यांनी ही कारवाई केलेली होती। या दरम्यान शेगाव पोलीस स्थानकांना सूचना देऊन हे दोन्ही ट्रक वरोरा पोलीस स्टेशनच्या तहसील कार्यालयात आणण्यात आले होते। मात्र त्याच रात्री वरोरा शेगावचा जो स्टॉप आहे पोलीस स्टॉप हा जेव्हा त्यांच्या गावाला परत गेला आणि नायब तहसीलदार हे त्यांना पोहोचवायला गेले, त्यानंतर ह्या दोन्ही ट्रकाच्या जे ड्रायव्हर्स होते हे दोन्ही ट्रक या तहसील कार्यालयातून इथून पळून गेलेले आहे। आणि मग ही गोष्ट मात्र नायब तहसीलदार लोखंडे यांना कळताच याबाबत चौकशी करण्यात आली। या संदर्भात वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे। सदरची चौकशी वरोरा पोलीस स्थानकचे जे अजिंक्य तामणे साहेब आहे हे पुढील कारवाई करताना दिसत आहे। अजूनपर्यंत हे ट्रक दिसलेले नाही। मात्र या संदर्भातील CCTV फुटेज आणि इतर ज्या पुरावे आहे हे आता सादर करण्यात आलेले आहे। या ट्रकचा नंबर्स आणि त्या ट्रकचे ड्रायव्हरचे फुटेज सुद्धा पोलिसांना प्राप्त झालेले आहे।